एआय हा सर्वात ट्रेंडिंग असणारा शब्द आहे. प्रत्येकाला वाटते की आपण एआय शिकलो पाहिजे. कारण आपण जिकडे-तिकडे कुठला व्हिडिओ पाहतो, कुठला ऑडिओ पाहतो, तो आपण ऑडिओ, व्हिडिओ, पिक्चर आता सर्व एआयद्वारे बनवून राहिले आणि हे जे एआय आहे, हे शिकण्याची प्रत्येकामध्ये उत्सुकता आहे. बट बऱ्याच लोकांना हे माहिती नाही की नेमकं एआय म्हणजे काय? हा जो एआय आहे म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला कृत्रिम बुद्धिमत्ता तुम्ही म्हणता. आता हे जो एआय आहे म्हणजे काय? याला सोप्या वाक्यात जर सांगायचं झालं तर एखाद्या मशीनला काय करणं बुद्धिमान बनवणं म्हणजे एआय. म्हणजे तुम्ही म्हणाल कसं? तर बऱ्याच लोकांना गैरसमज असा असतो की बा आपण जे ChatGPT वापरतो, Google Gemini वापरतो म्हणजे ते म्हणजे एआय. तर नुसतं ते म्हणजे एआय नाही. आज सर्वीकडे तुम्ही एआयचा यूज करून पाहत आहे. म्हणजे तुम्ही तुमचा मोबाईल अनलॉक करता. कशाने? तर डोळ्यांनी. ओके. तुम्हाला फेस लॉक दिलेला आहे. तुम्हाला फिंगरप्रिंट दिलेला आहे. सिग्नलवर तुम्हाला तुमची गाडी जी आहे ते डिटेक्ट करता येते. म्हणजे सर्व गोष्टी ज्या आहे ना, ह्या आता सध्या एआयद्वारे सुरू आहेत आणि हे प्रत्येकाला शिकण्याची उत्सुकता आहे. समजा आपल्याकडे एखादा रोबोट आहे. मग त्या रोबोटनं आपण म्हटल्याप्रमाणे त्यानं आपल्याला पाणी आणून दिलं पाहिजे किंवा त्या रोबोटला आपण जे काम सांगितलं ते त्यानं केलं पाहिजे. ओके. आणि म्हणजे हे जे आहे ना, हे त्याच्या आतमध्ये हा अल्गोरिदम पहिले फिट करावा लागतो. म्हणजे आपण जो अल्गोरिदम फिट करतो त्याच्या आतमध्ये देणंच ते वर्क करते. म्हणजे ते जे मशीन आहे ते फक्त कोरी मशीन आहे. त्याला आपल्याला बुद्धिवान बनवावं लागते. त्याला तशा कमांड द्याव्या लागतात. कारण तो बऱ्याचदा तुम्हाला माहित असेल रोबोट असतात. तो मुलगा आहे की मुलगी आहे हा भेदभाव करत नाही. तो मुलगा असला तरी म्हणून तू जेवलास का? मुलगी असेल तरी म्हणून तू जेवलास का? म्हणजे त्याला तो फरक आपल्याला पहिले सांगावा लागतो. मग त्यानुसार तो काम करतो किंवा मग त्याला तो रिकॉग्नाइज करता आलं पाहिजे की हा मुलगा आहे की मुलगी आहे. आणि हे जे आहे ना त्याला जे बुद्धिवान बनवतो आपण त्यालाच तुम्ही एआय म्हणता. म्हणजे आता ह्या एआयला बुद्धिवान जे मशीनला बुद्धिवान बनवण्यासाठी तुम्हाला जो एक अल्गोरिदम तयार करावा लागतो आणि तो अल्गोरिदम फिट केल्यानंतर मग एआय मॉडेल तयार होते. आणि हीच गोष्ट आता प्रत्येकाला शिकायची आहे. कुठल्याही फील्डला असाल, बीएससीला असाल, बीसीएला असाल किंवा इंजिनिअरिंगला असाल किंवा तुम्ही बीए, बीकॉम कुठलेही स्टुडंट असाल, पण तुम्हाला जर माहिती असेल की तुम्हाला जर एआय शिकायचं असेल तर आपण डीके सर अकॅडमीनं खूप चांगली संधी इथं निर्माण केलेली आहे. आपण एआयचे कारण प्रत्येकाला वाटते की आपण एआय वॉइस देता आला पाहिजे आपल्याला. एआयचा व्हिडिओ तयार करता आला पाहिजे. त्यानंतर एआयचा आपल्याला स्वतःला यूज करून फोटो तयार करता आला पाहिजे आणि हे शिकावं लागेल आपल्याला आणि हे सर्व म्हणजे थिअरॉटिकल प्लस प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला डीके सर अकॅडमीमध्ये शिकायला भेटेल. म्हणजे तुम्ही कुठल्याही फील्डचा असाल तर तुम्हाला अजिबात बंधन नाही. तुमची जर एआय शिकण्याची असेल, वयोमर्यादा नाही आहे. तुमची जर एआय शिकण्याची इच्छा असेल तर तुम्हाला परिपूर्ण एआय तुम्हाला आपल्या इथं शिकवल्या जाईल आणि याचे क्लासेस ऑफलाईन राठीनगर अमरावती येथे अवेलेबल आहे. तुम्ही ऑफलाईन बॅच जॉईन करू शकत नसाल तर आपला प्ले स्टोअरला जाऊन डीके सर अकॅडमी नावाचं ॲप डाउनलोड करा. ते डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह आणि डेली रेकॉर्डेड व्हिडिओ मिळतात.